नमस्कार. शिवचरणात श्री स्वामी समर्थ. मी नेहा तेजस जंगम तुमचं पुन्हा एकदा वेदांत वास्तू आणि ज्योतिष मध्ये स्वागत करते. आज सुद्धा नेहमीप्रमाणेच आपल्या सोबत काका उपस्थित आहेत. आज सुद्धा आम्ही नवीन विषय घेऊन तुमच्या सोबत संवाद साधणार आहोत. अशाच आपल्या व्हिडिओज बघून एका प्रेक्षकांनी आपल्याला त्याच्या समस्या कळवलेल्या आहेत. त्यांची समस्या अशी आहे की नैऋत्य दिशेमध्ये दरवाजा असावा की नाही, किंवा त्याचे काय फायदे तोटे आहेत. आपण आज तोच क्वेश्चन घेऊन काकांशी संवाद साधूया. काका, नैऋत्य दिशेमध्ये दरवाजा असावा की नाही, आज त्या प्रेक्षकांना तुम्ही मार्गदर्शन कराल. मुळात म्हणजे नेहा नैऋत्यमध्ये दरवाजा चालतच नाही. अच्छा. पण त्यांचा असेल दरवाजा तर त्यासाठी काही इलाज करायला लागते. नैऋत्यमध्ये दरवाजा नसावा म्हणजे तो का नसावा, त्याची काही कारण आहे. काय? कारण नैऋत्य ही दिशा दोन नेगेटिव्ह एनर्जीचा संगम आहे. जसं की पश्चिमेतनं येणारी नेगेटिव्ह एनर्जी आणि दक्षिणेतून येणारी नेगेटिव्ह एनर्जी, ह्या दोन नेगेटिव्ह एनर्जीचा संगम म्हणजेच नैऋत्य दिशा. आता नैऋत्य दिशा कशी कॉम्पॅक्ट बंदिस्त ठेवण्याला सांगितलंय शास्त्राने. का बंदिस्त ठेवायची, तेच निगेटिव्ह फोर्स येतो. शिवाय त्या नैऋत्य कोपऱ्याला शृंगारशाला एक नाव आहे. शृंगार, जिथे शृंगार आहे तिथे नवरा बायकोनी झोपण्याची खोली आहे. ते नेहमी बंदिस्त पॅकच असायला पाहिजे, जिथे कॉम्पॅक्ट आहे. जसं की एखाद्या मोठ्या मोठ्या किल्ल्यांमध्ये सुद्धा काही धान्य साठवण्यासाठी या नैऋत्य कोपऱ्याचा वापर होतो. शिवाय नैऋत्य कोपरा हा वजनाचा, पृथ्वी तत्वाचा आहे, स्थिरता देणारा तो कप्पा आहे. म्हणून असा जो ओपन जर केला तर साहजिकच तो त्रासदायक ठरतो आणि खूप त्रासदायक ठरतो. नैऋत्यातले दोष खूप मोठे त्रासदायक ठरणार आहेत. जसं की कोर्ट कचेरी आहे, नवरा बायकोंमधला विवाद आहे, हेल्थ इश्यूज आहेत, किंवा त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला किंवा कर्त्या महिलेला खूप त्रास होतो. म्हणून अशा ठिकाणी तुम्ही काही हे करू नका, दरवाजे ओपन वगैरे करू नका. म्हणून नैऋत्यला दरवाजा चालत नाही. म्हणजे एकंदरीत इन शॉर्ट की तीच सगळा तो निगेटिव्ह फोर्स आपल्याला त्रासदायक ठरतो. आणि इतकं त्रासदायक ठरतो की मग खूपच अतोनात म्हणजे त्रास होतो माणसाला. तो त्रास वेगवेगळ्या टाईपचा असू शकतो. पण आज त्या फंदात न पडलेलंच बरं. पण एखाद्याच्या घरामध्ये आहेच, म्हणजे पहिलंच ऑलरेडी बांधलेलं आहे की दरवाजाच आहे, अशा नैऋत्य कोपऱ्याला काही आपल्याला रेमेडीज करायला लागतात, इलाज करावे लागते. जसे की आपण काही मेटल थेरपीज आहेत, तिथे एखादा धातू आपण सांगतो, सुचवतो लोकांना की तो हा धातू 10 किलो 5 किलो पुरायला धातू आहे, कलर थेरपी आहे. अशा थेरपीज जर तिथे आपण वापरल्या तर हा नैऋत्यातला दोष जातो. आणि जातो म्हणण्यापेक्षा जात नाही, पण त्याची तीव्रता कमी होते. म्हणून नैऋत्यमध्ये मुळात म्हणजे दरवाजे असू नयेत. नक्की, निश्चितच तुम्हाला मार्गदर्शन समजलं असेल काकांचं. तरी पण तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगूच शकता. अजून एक प्रश्न तुम्हाला काका विचारायचा आहे. तुम्ही खूप छान ज्योतिष आहात, वास्तू कन्सल्टिंग सुद्धा करतात, पण मग कधीतरी असा प्रश्न पडतो की नक्की ज्योतिष आणि वास्तुशास्त्र ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे? बरोबर आहे. खूप लोकांना मनामध्ये संभ्रम आहे की आम्ही ज्योतिषाचे इलाज करावेत की वास्तूचे करावे. तुम्ही तर म्हणता वास्तूमध्ये बदल केले की रिझल्ट मिळतात, मग ज्योतिषामध्ये पण काही ग्रहांची उपासना वगैरे केली तर आपल्याला रिझल्ट मिळतात. नेमकं काय आहे, कन्फ्युजन बरंचसं लोकांचं आहे. तर हा कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपल्याला एक उदाहरण देऊन स्पष्ट करावं लागेल. मुळात म्हणजे आपण टीव्हीचं उदाहरण घेऊ. टीव्ही आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्याच घरात टीव्ही आहे. त्या टीव्हीचं उदाहरण म्हणजे घेण्यासाठी कारण असं आहे की आपल्याकडला टीव्ही कधी कधी बिघडतो, म्हणजे पिक्चर क्लिअर दिसत नाही, काही आवाज येत नाही. त्यावेळेला आपण काय करतो, एखाद्या मेकॅनिकला बोलवतो आणि मग ते रिपेअर करायला सांगतो. पण मुळातच जर त्या चॅनलचं त्या प्रसारणच तिकडून बंद असेल तर काय करणार ना, तो मेकॅनिक आणून का, त्या मेकॅनिकच्या हातात काही नाहीये, प्रसारण खराब झालेलं आहे. जर प्रसारण खराब असेल तर मेकॅनिक करू शकणार नाही काय. पण प्रसारण चांगलं आहे पण दिसत नाही, तर तो मेकॅनिक त्या स्क्रू वगैरे काय ते असत त्यांचं ते करून तो टीव्ही चालू करू शकतो. तसंच आपल्या कुंडलीतील ग्रह जर खराब असतील ते आपल्या हातातच नाहीत, आपण काहीच करू शकत नाही. जर शनीची 7.5 आहे, गुरुचं बळ नाही, अशा बऱ्याचशा ज्योतिषशास्त्रामध्ये आपण अशा बघतो ग्रहांच्या दशा वगैरे.
आणि जर ग्रहमानच अनुकूल नाहीये तर मग कसं होणार ना, म्हणजे मूळ प्रसारणच खराब आहे. आपल्या हातात काय नाही. पण मेकॅनिक कधी काम करेल की तुमच्या वास्तूतल्या काही वस्तू तुम्ही बदलल्या, वास्तुशास्त्रानुसार ते तत्व पाळलात, मुव्हिंग बदललात, तरी सुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो. एवढा दोघांमध्ये फरक आहे. काही म्हणजे ज्योतिष मधनं आपल्या हातात काही नाही. शनीची 7.5 म्हणजे 7.5 वर्ष, म्हणजे अडीच वर्षाचे 3 टप्पे आपले भोगायलाच पाहिजे. आपण हा ग्रह इकडे बदलू शकतो. कारण कुंडली म्हणजे काय, जन्माच्या वेळेला असलेली आकाशातील ग्रहांची स्थिती, ते आपल्या हातात नाही. ते आपण काहीच करू शकत नाही. जसं मूळ प्रसारण खराब झालेलं आहे. पण आत्ताचा कालावधी कसा आहे, काय ते करण्यासाठी आपण जसं मेकॅनिक काम करतो ते करू शकतो. म्हणून वास्तूतल्या वस्तू बदलल्या तरी सुद्धा आपल्याला इमिजिएटली रिझल्ट मिळतात. इमिजिएटली म्हणजे आज केल्या लगेच क्षणात नाही, थोडासा 8-10 दिवसाचा किंवा महिनाभराचा वेळानुसार आपल्याला वास्तूतल्या वस्तू बदलल्यानंतर रिझल्ट मिळतातच. सेकंडली, एखाद्या व्यक्तीचे ग्रहमान खूप चांगले आणि वास्तू खराब आहे, त्याची अवस्था कशी होईल माहितीये का, 50-50. म्हणजे ग्रह चांगले आहेत पण अशा खराब वास्तूत तो राहतोय, त्याच्या म्हणजे त्याला रिझल्ट मिळेल पण काय कळतच नाही, त्याला त्रास होईल. पण त्या माणसाचे ग्रहमान खराब आहेत, वास्तू चांगली आहे, त्याने वास्तू चांगली केली, ग्रहमान खराब आहेत, तरी सुद्धा ती भ्रम तो राहतो. पण त्या माणसाने वास्तू करेक्ट केलेली आहे आणि ग्रहमान सुद्धा त्याचे चांगले आहेत, तर तो खूप शांतपणे समाधान करतो. आणखीन एक त्याच्यात प्रारब्ध कर्म, म्हणजे वास्तू, ज्योतिष आणि प्रारब्ध कर्म ह्याच्यानुसार आपल्याला आपलं जीवन सगळं करावं लागतं. नुसतं वास्तू करूनही काय उपयोग नाही आणि फक्त ज्योतिषाचे इलाज करून पण काय उपयोग नाही. म्हणून दोघांचाही अभ्यास आणि दोघांचंही शास्त्र पाळलं तर आपल्याला त्यातल्या त्यात खूप समाधान मिळू शकतो आणि फायदे होतात. आणि अशा वास्तूमध्ये खूपच खरोखर चांगले फायदे होतात की ज्यांनी वास्तू पण करेक्ट केलेली आहे आणि ज्यांनी ज्योतिष पण करून घेतलेलं आहे, किंवा ज्योतिषाचे पण तो इलाज करतोय, वास्तूचे पण इलाज करतोय. केवळ एकच करून उपयोग नाही, म्हणजे हाच भ्रम आहे बऱ्याचशा लोकांचा, मी हे पण करू की ते पण करू. तर दोन्ही करा असं मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन की तुम्ही ज्योतिषावर पण तेवढाच विश्वास ठेवा, वास्तुशास्त्रावर पण विश्वास ठेवा. अशा तऱ्हेने हे 2 शास्त्रांमधला फरक आहे. थोडं तुम्हाला विचारते काका, प्रारब्ध कर्म म्हणजे मला नाही समजलं. प्रारब्ध आपल्या पूर्वजन्माचे काय असतात, पूर्वजांचे ते कुंडलीनुसार तुमच्या राहू केतूच्या स्थितीवर आपल्याला कळतात. तो एक वेगळा विषय होऊ शकतो. पण प्रारब्ध कर्म, ज्योतिष आणि वास्तू ह्याच्यामध्ये जर आपण थोडा तरी अभ्यास केला, काम केला, अभ्यास करण्यापेक्षाही त्याच्यावरचे इलाज केले तर तुम्हाला जास्त फायदे होतात. आणि मग छान वास्तू केल्याचे आम्हाला पण फायदा, आम्ही पण समाधानी होतो की तुमची वास्तू आम्ही करेक्ट करून दिल्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळाला, तेवढंच छान वाटतं. नक्कीच. वास्तू आणि ज्योतिष यामधला फरक आपण आज जाणून घेतलेला आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुमच्या काही समस्या असतील नक्की संपर्क साधा. कमेंट्स मध्ये तुमचे क्वेश्चन केले तरी ते आमच्यापर्यंत पोहोचतातच आहे. काका नक्कीच छान मार्गदर्शन त्यावर देतीलच तुम्हाला. तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.